नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, आज सकाळी सकाळी इकडे मी माझ्या ज्या गायी आहेत ना, गायींना मस्तपैकी अंघोळ घालते। पिस्टने हा गन मशीन आहेत, तर ह्या गननी मी सर्वांना अंघोळ घालते। मस्त थंडगार वाटत आहेत आणि आज थोडासा म्हणजे पावसाचं वातावरण पण थोडंसं चेंज झालं होतं नाही का, तर म्हटलं चला यांना मस्त अंघोळ घालूयात। तर हे बघा, मस्तपैकी धुवून चून घासून अंघोळ घालतेत, पण काय आहेत ना, त्या चांगलं व्यवस्थित घासूनच देत नाही, त्यांना साईडला होत आहेत। पण मग ठीक आहे, तरी पण त्यांना अंघोळ घालणं हे आपलं कर्तव्य आहेत नाही का, कारण की ते पशु आहे, मुख्य प्राणी आहे, त्यांना काय समजतं हे काय चालू आहेत की काय करतायत नाही का। कारण की त्याला मग थोडंसं दुखलं वगैरे, थोडंसं वेगळं वाटलं की ते मग त्यांचे कृत्य करतात। पण आपण माणूस आहे, आपल्याला सर्व समज असते ना, तर मग त्यांचं म्हणजे त्यांना कायच हवं नको ते आपल्याला पाहणं आपलं कर्तव्य आहे नाही का। तर ठीक आहे, चला मग आता खूपच म्हणजे माझ्या मिस्टरांनी ना अगदी रात्रीचा त्यांना गोचिडचा फवारा पण केला होता आणि म्हटलं आता यांना मस्तपैकी धुवून काढूयात। तर चला मग, आणि ब्रश इकडे माझ्याकडे, ब्रशने मस्तपैकी त्यांना चोळून मी इथे घासून घेत आहेत आणि नंतर पाणी मारत आहेत। नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, मी आज येत ना केस पण नाही विंचरलेले, कारण की थोडीशी धावपळ होती। तुम्ही आत्ताच बघितलं, इकडे 2 वाजता घरातलं सर्व आवरल्यावर 2 ते 2:30 वाजता मी इकडे आली गोठ्यामध्ये, म्हणजे गायींच्या फार्ममध्ये, आणि फार्म पूर्ण क्लीन केला, गायींना पण मस्तपैकी आंघोळ घातली आणि जो खालचा फार्म आहे तो पण मस्तपैकी धुवून काढला। तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल, हे बघा मस्त चकाचक क्लीन केला गन मशीननी आणि व्यवस्थित सर्व धुवून काढला। आणि आत्ता वाजले 3:30 झाले, 3:30 पावणे 4। तर आता फायनली सर्व आवरून इकडे मी त्यांची जी गव्हाण आहेत, गव्हाण पण मस्तपैकी धुवून वगैरे त्यांना खायला टाकलं आहेत। आणि दुसरं म्हणजे काल संध्याकाळी येत ना त्यांना एक गोचिडचं फवारणी केली होती गोचिड्यांची, आणि 2-3 दिवस पाऊस चालू होता, त्याच्यामुळे मग गायींकडे काही त्यांना आंघोळ वगैरे घातली नाही। तर आज थोडं वातावरण वेगळं आहे, आज पावसाचं काही वाटत नाही, पावसाचे चान्सेस काही दिसत नाहीत। तर त्याच्यामुळे मग मी सर्व गायींना मस्तपैकी इकडे आंघोळ घातली आहेत आणि सर्व कशा मस्त दिसत आहेत ना, चकाचक दिसू राहिल्या सर्व गायी, आणि त्यांना खायला पण टाकलेत। तर तुम्हाला दाखवते मी, चला। आणि हे बघा, इकडे सर्व गायींना खायला टाकले, सर्व गायी खात आहेत, त्यांचा चारा कुटी केली आणि कुटी करून सर्वांना खायला टाकलं, तर सगळ्या मस्तपैकी खात आहेत। आणि आत्ता जायचं शेतामध्ये काही काम करायचे, तर चला मग बघूयात शेतामध्ये जाऊन काय काम करायचं बघा मग। आणि हे बघा मित्रांनो, सर्व गायींना अगदी मस्त फ्रेश वाटत आहेत, मस्त धुवून वगैरे काढल्यामुळे। आणि हे बघा, गोठा पण एकदम क्लीन आहेत, मस्त भारी वाटत आहेत। आणि त्यांना खायला पण टाकलेत कुटी करून। हे बघा, तुम्हाला पूर्ण दाखवते, किती मस्त व्यवस्थित असं धुवून काढले चकाचक, आणि मस्तपैकी गायी खात आहेत, आराम करताय। तर काही 1-2 बाहेर पण बांधलेले आहेत, तर तिला नाही धुतलं, जी माझी राधा आहेत ना, तर राधाला नाही धुवून काढलं, लक्षच नव्हतं, कारण थोडी घाई आहे, शेतामध्ये जायची थोडीशी घाई आहे त्याच्यामुळे। तर ठीक आहे मग, चला। आणि शेतामध्ये जायच्या अगोदर इथे ठेवून घेत आहेत मी चहा, कारण मिस्टर बोलले थोडासा चहा पिऊन जाऊ आपण, कारण की खूप वेळ झाला होता, 4-4:30 झाले होते। तर हे बघा, इकडे मस्तपैकी ठेवला आहे चहा, तर चहा पिऊन जाणार आहोत शेतामध्ये, कारण शेतामध्ये काही जास्त काम नाही आहेत, थोडंच काम आहे, तेवढं करून यायचं आहेत। मिस्टरांना फवारा मारायचा आहे आणि मला पण दुसरं थोडंसं तिथे काम आहे, तर बघा मग काय काम करते शेतात। हे बघा, आलो आहोत शेतामध्ये, तर भुईमुग निंदायचा आहे, थोडासा त्या दिवशी बाकी होता ना,
दोन वाफे राहिलेले आहेत, कारण की लगेच मग दुसऱ्या दिवशी इतका पाऊस झाला आणि पावसामुळं मग 2-3 दिवस काही निघताच नाही आलं नाही का. त्याच्यामुळे आज आले आहेत. तर हे बघा, ही कोथिंबीर बघा किती मस्त झाली आहेत ना, एकच नंबर. आणि कोथिंबीरमध्ये मका पण आहे बघा, मका पण छान झाली आहेत. मका खूप लवकर वाढते, कारण की ही चाऱ्याची मका आहे म्हणून पटकन वाढते. आणि जी शिडकॉर्न मका होती तिला वाढ खूप कमी होती, कारण की असं का तर चाऱ्याची म्हटलं पटकन वाढते आणि शिडकॉर्न म्हटल्यावर काय होतं, त्याला कणीस यायचं असतं ना, मग तिची वाढ कमी होते. आणि भुईमुंग बघा, आले भुईमुंग निंदायला, 2-3 वाफे बाकी होते. तर चला मग आता घेऊयात निंदून, त्याच्यामधलं तण काढून घेऊ. माझे मिस्टर आहेत ना इकडे मका आहेत, तर मकाला फरटेरा टाकत होते आणि फरटेरा टाकून लगेच त्याला पाणी पण लावायचं होतं नाही का. पण आहेत ना ते मोटर चालू करायला गेले आणि त्यांनी तिथं बघितलं की पूर्ण जे मीटर आहेत ना लाईटीचं, इथलं मोटरीचं जे मीटर आहेत ना पूर्ण जळालं होतं. कारण की परवाच्या दिवशी थोडासा काल खूप जोरात पाऊस झाला, काल नाही पण परवाच्या दिवशी खूप जोरात पाऊस झाला. आणि तो पाऊस आहे ना असा इकडच्या साईडचा होता, म्हणजे पूर्वेकडचा, आणि त्याचं तोंड पण, मीटरचं तोंड पण तिकडेच येत. तर पूर्ण मीटरमध्ये पाणी जाऊन पूर्ण मीटर जळून गेलं, सगळ्या वायरी वगैरे सगळ्या निघाल्या. त्याच्यामुळं मोटर काही चालू करता आली नाही. आणि आत्ता फायनली मग त्यांनी वायरमॅनला बोलवलं आहेत, तर तिकडे वायरमॅन काम करत आहे, मी तुम्हाला दाखवते. तर बघा, मग आत्ता चालू करूनच घ्यावं लागेल, कारण की थोडे पावसाळ्याचे दिवस आहे. मग चला काही गरज नाही असं काही नाही आहेत, आता उन्हाळाच आहेत, पावसाळा अजून सुरू नाही झालेला. तर मग बघू आपण, मोटर चालूच, कुठल्याही परिस्थितीमध्ये मोटर चालू करून घ्यावे लागेलच. जे वायरमॅन आहे ना ते क्विकली काम करतात, म्हणजे लगेच फोन केला की लगेच येतात. आणि आता संध्याकाळचे 6:30 झाले तरी पण ते लगेच आलेत, म्हणजे अक्षरशः रात्रभर जरी म्हटलं ना तरी लगेच कुठे पण काही फॉल्ट झाला तरी जे वायरमॅन आहे आमच्या इकडे ते पटकन येऊन पटकन काम करतात. तर म्हणजे लवकर ॲक्शन घेतात किंवा लवकर काम करतात. एक फोन केला की लगेच येतात, म्हणजे आपली कंप्लेंट जर गेलीत ना एका फोनवर तर लगेच येऊन अर्धा एक तासामध्ये लाईट चालू करून देतात नाही का. तर चला मग आता बघूयात. तर हे बघा मित्रांनो, आता चालू आहोत घरी, कारण की घरी जाऊन काढायचे आहेत गायींची दूध वगैरे. आणि आता वाजले रात्रीचे 7:30 आणि आता शेतामधून चाललो घरी, पूर्ण सर्व रांगा. तर मग चला जाऊया घरी. तर हे बघा मित्रांनो, आता आलो आहोत घरी आणि घरी आल्याच्या नंतर आता गायींचे दूध काढायला घ्यायचे. अंधार झाले खूप, 7:30 वाजले, पण ठीक आहे चला आता तर दूध काढून घेऊयात. तू शेण नको ओढलं का नाही ना. चल प्रिशा, काव्या, गोठा इतका क्लीन आहेत ना, इतका क्लीन आहे, असं वाटतं इथं गायींपाशी झोपून घ्यावा मस्त कोब्यावर. इतका क्लीन आहे, कारण की यांना धुतल्यामुळं गोठा अगदी क्लीन झालाय, गाई पण क्लीन झालाय. तर इतकं स्वच्छ आणि फ्रेश वाटत आहेत ना. तर आता काढूयात दूध. आपली वाईटवाडी मांजर येतच नाही, काय माहित कुठं गेली.
बघा आता जेवण करायला बसली तर जेवणामध्ये काय काय बघा करते. वांगे बटाट्याची भाजी, कढी, भात, पोळी. राहू दे.